नमस्कार सगळ्यांनाच. काळेसाहेब, बापू, सगळे माननीय, आपण सगळे आलात, धन्यवाद. मुळामध्ये हात पसरणं हे मला आवडत नाही आयुष्यामध्ये कधी कुणासोबत, कारण ही मुळात वृत्तीच मला पटत नाही. मी माणूस आहे, तुमच्यासारखे दोन हात मेंदू मला दिलेला आहे, तर मी कष्ट करू शकतो आणि मी माझं कमावू शकतो, याच्यावर माझा विश्वास आहे. शेतकरी म्हणून सुद्धा मी जातीनं शेतकरी आहे. कदाचित त्यामुळेच नाम फाउंडेशन सुरू झालं. अर्थात त्याला आमचा दुसरा मित्र मकरंद अनासपुरे तोही कारणीभूत आहे. प्रत्येक गोष्ट आपण सरकारकडे मागत राहिलो तर ती कधी आपल्याला मिळणार नाही, मग ती आपण मिळवायची. शिंदे, ते तू करून दाखवलंस. कुठलीही गोष्ट अशक्य नाही हे ज्या दिवशी तुमच्या लक्षात येतं, अर्थात त्याला तो एक काळ लागतो, तेवढा तुम्ही स्वतःला द्यायला हवा. आणि मग आज तुमचा उदो केला जाईल. फक्त ह्या सगळ्या प्रोसेस मधून विलास एक लक्षात ठेवायचं, होणार नाही तरी सुद्धा ती काळजी घ्यायची की आपण विकली नाही जाता कामा कधी. कारण यशाबरोबर येणारी ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की ती असते घमेंड. आणि माझा मीपणा जो आहे तो एकदा शिवला तर मग त्या यशाला काही अर्थ राहत नाही. तुझ्याकडे ते येणार नाही, कारण तू एकटा नाही आहेस, तुम्ही सगळे मिळून आहात आणि सगळ्यांना कोणी दूषित नाही करू शकत. शरदराव जे आमचे जोशी होते, कुठून आलेला माणूस, कशासाठी, काय म्हणून त्यांनी हे करावं म्हणजे कधीच लक्षात आलं नाही. मी खूप वाचलेलं आहे जोशींबद्दल, मला त्यांना भेटण्याचा योग नाही आला. कल्पनातीत माणूस आहे हा. काळे, तुमचं मी अतिशय आभार मानतो की त्यांच्यावर हे पुस्तक तुम्ही लिहिलेले आहे. या माणसाचं चरित्र या अभ्यासक्रमात असायला हवं. आपल्याला हा माणूस काय कळकळ असेल या माणसाला. स्वित्झर्लंड मध्ये अतिशय छान आरामामध्ये जगत असलेला हा माणूस अचानकपणे इथे येतो आणि स्वतःला वाहून घेतो. एका कुठल्या प्रेरणेनं करत असेल, या गोष्टीसाठी आला आणि त्या गोष्टीसाठी झगडतच गेला. सुदैवानं तुमच्यासारखी मंडळी आहेत की ज्यांनी त्यांचे विचार पुढे चालवलेले आहेत. माणसाच्या वागण्यामध्ये ते सातत्य जे आहे, त्यांच्या तुमची सगळी भाषणं आहे का, त्याची पुस्तकं आहेत. सातत्य कुठेही त्याच्यामध्ये एकही गोष्ट, कालची गोष्ट जर तुम्ही आज तपासून पाहिली तर त्याच्यामध्ये तुम्हाला कधीही असं दिसणार नाही की हा माणूस काल असं बोलला होता आणि आज असं बोलतोय. आजच्या राजकारण्यांना हे माहिती असायला पाहिजे आपण काल काय बोललो आहे. प्रत्येक राजकारणी विरोधी पक्षात आल्यानंतर त्याला जनतेची फार काळजी असते. सत्ताधारी पक्षात काल होत असणार आहे त्यावेळी का नाही आमची काळजी केलीस. पण दुर्दैव आपलं तेच आहे, सत्ताधारी पक्षात आल्यानंतर आमची काळजी करणार सरकार असो. रसरशीत तुम्ही साहित्य ज्यावेळी आपण म्हणतो, रसरशीत कशाला म्हणतो आपण, पु ल देशपांडे हे आमचं दैवत, इतकं सुंदर अप्रतिम लिहिणारे. पण ज्यावेळी रामनगरी त्यांनी वाचली, रामनगरकर हे अशिक्षित, त्यांनी जे लिहिलंय ते लिहिलं नाही, त्यांनी जे जगलं त्याचं पुस्तक आहे. आणि जगण्यातला तो विसंगतीतला, वेदनेतला, अवहेलनेतला, भुकेतला जो विनोद आहे तो पु ल म्हणाले की माझ्या विनोदापेक्षा केव्हाही श्रेष्ठ असेल, त्यामुळे माझ्यापेक्षा राम हा जास्त मोठा आहे. कारण त्याला ती वेदनेची जी किनार होती, ती वेदनेची किनार पुलंशाही खूप शामान तू बरोबर असेल त्याच्यामध्ये लिहित असताना सुद्धा
आता लाईट आली तर त्या लाईट मध्ये दिसणार काय, आमचं दारिद्र्य ना, त्याच्यापेक्षा तो काळोखच बरा, असं म्हणणारा अंतू बरोबर. पण त्याच्या पलीकडचं अजून कुठलं तरी दुःख आहे, ते रामनगरीमध्ये तुम्हाला दिसत. आणि त्यामुळे रामनगरी, त्याच्यानंतर रामभाऊनी काही दुसरी पुस्तकं लिहिली नाही, कारण त्यांचा सगळा जो निचरा होता तो एका पुस्तकात संपला. ते साहित्यिक नव्हते. तर ते साहित्यिक नसताना त्यांनी जे लिहिलं होतं ते त्यांच्या रक्ताचं होतं लिहिलेलं ना, ते शाहीने लिहिलेलं नव्हतं. त्यामुळे ते माझ्यापर्यंत जास्त पोहोचणार. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी हे साहित्य संमेलन आणि ह्या साहित्य संमेलनातून तुम्ही जे लेखक आहात ते लिहित असताना कळवू नकोय कोणाची, गोंजारलेलं दुःख नाही आम्हाला दाखवायचं. आम्हाला आमच्या आतून धमन्यातून जे वाहतंय ते तिथं असं रसरशीत मांडायचंय. ते ज्यावेळी पोहोचेल ना, आणि ते किती जणांना पोचतं नाही पोचतं याचा विचारच करायचा नाही. मी हा चेहरा घेऊन 50 वर्ष वागतोय हो आमच्या इंडस्ट्रीमध्ये. आमच्या इथे अतिशय गोरी गोमटी छान सुंदर दिसणारी मुलं सगळी, आणि त्याच्यामध्ये माझा हा असा खडबडीत चेहरा घेऊन 50 वर्ष टिकून राहण्यासाठी तुमच्या आतमध्ये काहीतरी पाहिजे, स्वतःच रसरशीत पाहिजे. रोज नवी दुःख पाहायला पाहिजे. एकाच पद्धतीचं दुःख मी वर्ष जर दाखवत राहिलं तुम्हाला तो कंटाळा येईल. ज्यावेळी एका शेतकऱ्याच्या घरामध्ये जातो, दुसऱ्या शेतकऱ्याच्या घरात जातो, दुःखाची व्याख्याच बदलून जाते हो. मला माहितीच नव्हतं हे दुःख. नटसम्राट आज जर मला करायला सांगितलं तर मी वेगळ्या पद्धतीनं शेतकऱ्याच्या घरामध्ये जातो, दुसऱ्या शेतकऱ्याच्या घरात जातो, दुःखाची व्याख्याच बदलून जाते हो. मला माहितीच नव्हतं हे दुःख. नटसम्राट आज जर मला करायला सांगितलं तर मी वेगळ्या पद्धतीनं करेन. माझं नटसम्राटाचं दुःख जे आहे ते 4 भिंतीमधलं आहे, गोंजारलेलं दुःख आहे. आम्ही आमचं सगळं आयुष्य आभाळाखाली ठेवलेलं आहे. आमच्या पिकाला तिजोरी नसते हो. कोणी या पाखरेवर खातात, वानरं खातात, वानोळा म्हणून त्याने तो खायचाच असतो, उरलेलं आम्ही खातो. पण त्याचा जो एक रास्तभाव आहे तो द्या. त्याच्या पलीकडे आम्ही काय मागितलं. आई आमची सांगायची 16 रुपये सोनं होतं तोळा, 50,000. मला माहिती नाही भाव काय आहे. मला सोन्यासारखी माणसं मिळाली, मी सोन्याकडे पाहत नाही, त्यामुळे त्या माणसांची किंमत मला कळत नाही. पण सोन्याचा भाव इथून इतका झाला, तांदळाचा भाव, गव्हाचा भाव काय पटीत वाढलाय तुम्हाला माहिती आहे. का नाही करत? 80%, 90% आपण होतो, आता 60-50% आलो. शेतकरी पण 50%. सरकारकडे मागू नका, कुठलं सरकार करायचं हे ठरवा. मला राजकारणामध्ये जाता येत नाही, कारण मला आतमध्ये पोटात आहे ते उठात येतं. दुसऱ्या दिवशी मला काढतील त्या पक्षात. सगळ्यात महत्वाची गोष्ट कधी कळणार आहे ना आपण मरणार आहोत, किती संचय करायचा. मृत्यू आहे, अटळ आहे, तुम्हाला माहिती नाही का? अमर असल्यासारखे का वागता तुम्ही, काय बोलता, कुठले आदर्श ठेवता आमच्या नवीन पिढीसमोर तुम्ही, काय चाललेलं आहे. आशेवर आम्ही जगायचं. रोज आम्हाला अन्न देणारा जो आहे त्याची जर तुम्हाला पत्रास नसेल तर मग आम्ही तुमची पत्रास का ठेवायची. अडवणूक नाही, अडवणूक कधीच नाही. शेतकरी कधीच तुमची अडवणूक करणार नाही. तो कितीही चिडला, काही झाला, मी आत्महत्या केली तरी पुन्हा जन्मून मी पुन्हा शेतकरीच होणार, अशा पद्धतीनं जगणारी जात आहे. पुढचा जन्म कुठला हवा आहे तर मला शेतकऱ्याचा जन्म नको असं कधी शेतकरी म्हणणार नाही. जनावरांची भाषा आम्ही जाणतो, तुम्हाला आमची भाषा कळत नाही का? आणि हे कधी संपणार आहे? वर्ष कसले स्वतंत्र झालो आम्ही, एका गुलामीतून दुसऱ्या गुलामीमध्ये, अजून काय. आणि मग त्याला वाचा पुण्यासाठी हे फार गरजेचं आहे, ते यायला पाहिजे.